लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणारच आहोत, पण त्याआधी प्रेक्षकांनो काही फोटोज आहेत पुढील भागातले ते पाहून घ्या. कारण आता इकडे पार्थने खूपच मस्त असा मूव्ही प्लॅन केल्यानंतर इकडे मात्र कव्याचा पाय घसरलेला आहे आणि आता एका नवीन पर्वाला, एका नवीन नात्याला कव्या आणि पार्थमध्ये सुरुवात झालेली आहे. हे सगळं काही आपल्याला या आजच्या भागामध्ये जाणून घ्यायचं आहे. शेवटी काल आता जीवा आणि त्याचबरोबर इकडे नंदिनी असे जवळ होते, तर आज मात्र काव्या आणि पार्थ. सुरुवात करूयात आजच्या रिव्ह्यूला. इथे आता जी रम्या आहे ती इथे झोपलेली असते. आता रम्या झोपेतच असते, मध्यरात्र झालेली असते आणि तेव्हा आपण पाहतो तर काय, इथे आता तिला काव्याचं स्वप्न पडत असतं. काव्या म्हणत असते की आपल्या अफेअरबद्दल घरामध्ये किंवा इतर कोणालाच काहीच कळणार नाही आहे. आपलं लग्न, माझं लग्न झालं आहे, पण तरीसुद्धा इथे माझं आणि तुझं अफेअर हे अजूनसुद्धा सुरूच आहे. त्यामुळे कोणाला संशय येण्याचा काहीच प्रश्न नाही, असं काव्या बोलत असते आणि ते रम्याला स्वप्न पडलेलं असतं. बघ आता काही जरी झालं तरीसुद्धा आपण जिंकत चाललेलो आहोत आणि इथून पुढे सुद्धा आपलं अफेअर हे कायम सुरूच राहणार आहे, असं काव्या बोलत असते. तेव्हा आपण पाहतो की रम्या म्हणत असते, नाही काव्या नाही, मी तुला शोधून काढणार, मी तुझा बॉयफ्रेंड शोधून काढणार. तू असं नाही करू शकत काव्या, मी तुझा जीव घेईल की काव्या मी तुझा, असं म्हणत असते आणि झोपीतून दचकूनच उठत असते. तेव्हा बाजूला झोपलेली वसू उठते आणि म्हणत असते, काय ग रम्या, काय झाले बाळा, काय झाले अगं, अशी काय करतेस? लाईट पटकन लावते आणि तेव्हा रम्या म्हणते, अगं आई, काव्या 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 आणि तिचा बॉयफ्रेंड, अगं तुला कसलं स्वप्न पडले का? हो आई हो, मी काव्या आणि तिच्या त्या बॉयफ्रेंडचा दिवसभर विचार करते ना, त्यामुळे सतत मला तेच आठवत आहे. सतत मला तेच स्वप्न पडत आहेत. काय करू आई, मी काय करू? अगं रम्या, वेडी आहेस का तू? असं काय करतेस गं? शांत बस ना गं. अगं तुला त्रास होईल, वेडाबाई आहेस का तू? अगं बघ, आत्ताच 1 वाजलेला आहे आणि उगाचच तुझ्या तब्येतीवर काही परिणाम होईल बाळा, नको असं करू. नाही आई, मी त्या माझ्या मैत्रिणीच्या भावाला त्या हे दिलेला आहे ना, तो पेनड्राईव्ह दिलेला आहे ना त्या हॅकरला, थांब मी त्याला कॉल करते. अगं रम्या, आण इकडे तो मोबाईल. वेडी आहेस का गं तू? अगं वाजलेत आत्ता किती बघ, रात्रीचा 1 ते 1:30 वाजलाय आणि तू आत्ता त्या मुलाला फोन करणार आहेस का? हे बघ रम्या, असं काही करणार नाही प्लीज रम्या. नाही आई, हे बघ माझ्याकडे किती मोठी संधी चालून आलेली आहे काव्याला पारच्या आयुष्यातून दूर करण्याची. एकदा का इथे पारच्या आयुष्यातून काव्या दूर झाली ना, तर मग पार्थ कायमचा माझा होऊ शकतो. मला पार्थसोबत लग्न करायचंय गाई, मी स्वप्न बघितलंय. हे बघ रम्या, प्लीज शांत हो बाळा, असं करू नकोस. अगं असं काही नाही होणार आहे. अगं आई, असं कसं म्हणतेस तू? असं काही नाही होणार आहे. होणार सगळं, मी म्हणेल तसंच होणार. मला लग्न करायचंय माझ्या पार्थसोबत आई, प्लीज तू नाही म्हणू नकोस ना. तू ह्या सगळ्या गोष्टी अशा नको ना करू प्लीज आई, प्लीज. पार्थ माझा जीव की प्राण आहे गं, मला पार्थ हवाय आई. काही जरी झालं तरीसुद्धा माझा पार्थ मला हवाय आई. मी त्या काव्याला त्याच्या आयुष्यातून दूर करणार आहे. तिचा बॉयफ्रेंड जो आहे ना, तो मी इथे आणणार आहे आणि त्याला तिच्या आयुष्यातून दूर करणार आहे, त्या दोघांना वेगळं करणार आहे, असंच आता इकडे तिचं म्हणणं असतं. आता ह्या सगळ्या काही गोष्टी प्रेक्षकांनो आपण पाहतच असतो. पण आता मात्र इकडे जी काही वस्तू असते ती म्हणत असते, रम्या तू स्वतःला असा त्रास करून घेऊ नकोस बाळा. हे बघ हे बघ, मला तुझं सगळं काही कळतंय गं, पण आता त्या सगळ्या गोष्टीसाठी वेळ खूप निघून गेलेली आहे बाळा. हे बघ, असं आपण नाही करू शकत. तुला कसं कळत नाही? प्लीज तू माझं एकदा ऐकून तरी घेणार आहेस का? नको असं करूस गं रम्या. हे बघ, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस गं. आणि हे बघ, आता जो काही तू हा घाट घातलेला आहेस तो खरा होतोय, नाही होतोय, हे आपल्याला काही माहिती नाही आहे. मग तू का असं करतेस गं बाळा? नाही आई नाही. हे बघ, त्रास करून घेऊ नको. चल बरं, आत्ता पटकन झोपायचं आहे, समजलं? तेव्हा रम्या खूप रडायला लागलेली असते. ती म्हणत असते, आई माझा पार्थ त्या काव्याने हिरावून घेतलाय गं. मला माझा पार्थ हवा आहे गं. काही जरी झालं ना तरीसुद्धा मला माझा पार्थ परत हवा आहे गाई, असं इकडे ती बोलते. त्यावर लगेच आता इकडे वसू म्हणत असते, हो हो, तू नको काळजी करूस. काही जरी झालं ना तरीसुद्धा तुझा पार्थ हा तुलाच मिळणार आहे, असं ती बोलते. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि जीवा ऑफिसला जाण्यासाठी रेडी होऊन खाली नाश्ता करत असतो. नंदिनी त्याला इडली आणि चटणीचा जो बेत केलेला असतो त्यावर ताव मारायला लावत असते. कारण खूप दिवसांनी जीवा आज मनसोक्त नाश्ता करणार असतो. कारण इकडे आता विक्रमने जवळपास माफच केलेलं असतं. आता इकडे पार्थ जीवा म्हणत असतो, अगं नंदिनी, किती खाऊ घालणार आहेस मला? बस ना आता, मला काही ऑफिसमध्ये जायचं, तिथे झोपायचं नाही आहे. अहो असं काय करताय, ही शेवटची एक इडली घ्या,
नको हां नंदिनी, प्लीज नको हां. अहो, असं काय करताय? अजिबात नाही मी तुमचं काही ऐकणार. घ्या बरं. अगं दुसऱ्यांसाठी थोडंफार इडल्या ठेवणार आहेस की नाही? हो, ठेवणार आहे ना. का नाही ठेवणार आहे? आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का? मी आज मस्त इथे तुमच्याकरिता वालाच्या शेंगाची भाजी बनवून दिलेली आहे टिफिनमध्ये. तुम्ही पण खा आणि इतरांना पण शेअर करा. त्यावर लगेच आता जीवा म्हणत असतो, "ते तर नाही होऊ शकत ना." म्हणजे दुसऱ्यांसोबत शेअर करायला नाही जमणार आहे. अगं मला ऑफिसमध्ये तेवढं कामच असतं. पण आता नंदिनी म्हणत असते, "काय झालंय जीवा? खरं खरं सांगा." "काय झालंय म्हणजे?" "नाही, हे बघा तुम्हाला खोटं बोलायला अजिबात जमत नाहीये. काय झालंय मला खरं खरं सांगा." "नाही गं नंदिनी, काही नाही झालं." "हे बघा जीवा, खोटं बोलायचं नाही हां. मी तुम्हाला सांगा म्हटलंय ना, काय झालंय तर तर तुम्ही सांगायलाच हवा." "काय गं नंदिनी, मला एक गोष्ट सांग. माझा चेहरा तुला कसा वाचता येतो गं? म्हणजे मी खरं बोलतो, खोटं बोलतो, ह्या सगळ्या गोष्टी तुला इथे कशा समजतात गं?" त्यावर लगेच आता आनंदिनी म्हणत असते, "ते सगळं सोडा, पण सांगा." "अगं काय झालं ना, त्या दिवशी ऑफिसमध्ये काही मुलं इथे मला म्हणत होते, की ह्यांनी घरच्याला कसं फसवलं, घरच्याला कसा त्रास दिला, त्याचबरोबर ह्याला हा कसा वागतोय, ह्या सगळ्या गोष्टीबद्दल ते बोलत होते. तुझ्याबद्दल सुद्धा वाईट साईड बोलत होते. पण त्यानंतर इथे मात्र माझ्यासोबत कशाला आणि कोण मैत्री करणार आहे? हे बघा जेव्हा तुम्ही काळजी करू नका. आपण एखाद्याला जर मदत केली, तर तो नक्की आपल्यासमोर इथे मैत्रीचा हात पुढे करणार, ही मात्र तेवढीच खात्री आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका, असं नंदिनी म्हणत असते. आणि तुम्ही एकदा ट्राय तर करून बघा, असं नंदिनीने सांगितलेलं असतं. आणि हे बघा, तुम्ही मस्त ऑफिसला एन्जॉय करा. चला, असं म्हणून आता इकडे जीवाचा नाश्ता होत आलेला असतो. तर आपण पाहतो की विक्रम आता फोनवर बोलत असतात आणि तेवढ्यातच रम्या तिथे आलेली असते. विक्रमचं ऑफिस संदर्भामध्येच हा फोन सुरू असतो. तेव्हा आपण पाहतो की आता रम्या तिथे येते आणि रम्या म्हणत असते, "मामा, मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे." आणि तेव्हा विक्रम तिला थांब म्हणून सांगत असतात. आता विक्रमचा हा फोन होतो आणि त्यावर लगेच आता इकडे विक्रम म्हणतात, "हां, बोल रम्या, काय झालेलं आहे?" तेव्हा इकडे आता रम्या म्हणत असते, "मामा, मी काय म्हणते, हे बघ ना, आता मी इथे ऑफिस रिजॉइन करत आहे. म्हणजे जेव्हापासून मी इथे ऑफिस रिजॉइन केलेलं आहे ना, तेव्हापासून मात्र इथे तू माझ्यावर कोणतीच अशी मोठी जबाबदारी टाकली नाही आहेस. प्लीज आता जे काही नवीन आता हे प्रोजेक्ट येतंय ना, तू आत्ता जे फोनवर ज्या प्रोजेक्टबद्दल बोलत होतास ना, ते प्रोजेक्ट प्लीज तू मला देशील का?" त्यावर इकडे आता विक्रम म्हणत असतात, "त्याचं काय आहे ना रम्या, ऑफिसची कामं आपण घरी करत नाहीत किंवा ऑफिसबद्दल आपण घरी कसलंही डिस्कस करत नाही आहेत. त्यामुळे मी काय म्हणतो, तुझ्या लक्षात येते का, आपण हे सगळं काही जे आहे ते ऑफिसमध्येच बोलूया का?" त्यावर लगेच आपण पाहतो की ती म्हणत असते, "हो चालेल मामा, ठीक आहे ना, मी जाते." ती निघून जाते. तर आता इकडे मानिनी मस्त अंघोळ-पांघोळ करून आलेली असते आणि तेवढ्यातच विक्रम तिच्याकडे जातात आणि म्हणत असतात, "काय गो मानिनी, रात्री एवढा मी पाणीपुरीचा घाट घातला, एवढा ठेलेवाला बनलो आणि रात्री किती वेळेचा मी तुझी वाट बघत होतो. तू मात्र किती उशीर केलास गेला." "अहो काय हे तुमचं काहीही नवीनच." "अगं काहीही नवीनच काय? अगं किचनमध्येच आवरत बसलीस." "अहो मी एकटी काही नव्हते आवरायला. तुम्हाला सांगू का, मी जर एकटी आवरत बसली असती ना, तर मला खूप वेळ लागला असता. पण माझ्या मदतीला काव्या आणि जीवा दोघेजण सुद्धा होते. त्या बिचाऱ्या दोघांनी सुद्धा मला सगळं किचन आवरायला मदत केली." "अच्छा, हां, त्यांच्या पार्टनरनी मग काय त्यांच्यासाठी मस्त पाणीपुरीचा आणि त्याचबरोबर बऱ्याच काही गोष्टींचा घाट घातला होता ना, त्यामुळे बिचारे बसले असतील आवरत आणि नंदिनीने सुद्धा तो हार जीवाला दिला. त्यामुळे त्याला सुद्धा छान वाटत असेल ना. पण काय गं, असं कधी-कधी ह्या सगळ्या गोष्टी आपल्या पार्टनरने आपल्यासाठी करायला हव्यात की नाही, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. "हो, ते बोलताय ना, ते अगदी बरोबर आहे. पण मला एक गोष्ट सांग, मी मस्त पाणीपुरीवाला बनलो होतो, एवढा ठेलेवाला बनलो होतो, तर तुला ते आवडलं नाही का?" त्यावर ती म्हणत असते, "हो, ते तर आवडलं मला. पण आत्ता तुम्ही जे काही बोललात ना, की एखाद्याने आपल्यासाठी काही केलं, तर ते त्याने केलं पाहिजे, पार्टनरने केलं पाहिजे. मग हीच गोष्ट जीवाच्या बाबतीत का नाही लागू होत?" "म्हणजे मला नाही कळलं तुला काय म्हणायचं मानिनी." "अहो बघा ना, आपला जीवा किती बदलला आहे. तो अगदीच मन लावून ऑफिसमध्ये कामं करतोय. हे बघा, मला तुमच्या ऑफिसबद्दल जास्त काही माहिती नाही किंवा कळत नाही किंवा आत्तापर्यंत मी तुमच्या ऑफिसमध्ये कधी ढवळाढवळीसुद्धा केली नाही. पण तरीसुद्धा एक सांगते, आता तुम्ही जे काही रम्या इथे तुमच्यासोबत प्रोजेक्टविषयी बोलायला आली होती ना, तर तुम्ही ते रम्याला न देता जीवाला द्या ना." "अगं मानिनी, असं काय करतेस? मला बायस होऊन नाही चालणार ऑफिसमध्ये. ऑफिसमध्ये इतरसुद्धा स्टाफ आहे, रम्या आहे आणि त्याचबरोबर
हो, ते मान्य मला सगळं काही. पण तरीसुद्धा मी म्हणते त्या गोष्टीचा एकदा विचार करा ना. त्या पोराला एकदा स्वतःला सिद्ध करण्याची संधी द्या ना. प्लीज नाही म्हणू नका. बाकी तुम्हाला जे काही करायचंय ते तुम्ही करा. मला जे वाटतंय ते मी तुम्हाला सांगितले. असं म्हणून आता मानिनी तिचं आवरत असते. तर आता विक्रम त्याच विचारामध्ये असतात. तर आता आपण पाहतो की इकडे आता जो काही पार्थ आहे, पार्थने ज्वेलर्सच्या दुकानामध्ये कॉल केलेला असतो आणि असं सांगितलेलं असतं की तुमच्याकडे जे काव्यार्थ नावाचं मंगळसूत्र मी बनवायला दिलेलं आहे, त्याचं काम कुठपर्यंत आलेलं आहे. आणि तेव्हा तो हळू आवाजातच बोलत असतो, कारण ही गोष्ट काव्याला कळता कामा नये म्हणून. तेवढ्यातच आता काव्य आलेली असते, छान अंघोळ करून आलेली असते, मस्त केस ओले असतात आणि ती ड्रायरने केस कोरडे करत असते. तेव्हा आपण पाहतो की आता ते मंगळसूत्र लवकरच मिळणार असतं आणि इकडे आता काव्या आरशासमोर उभी असते आणि मस्त केस ही कोरडे करत असते. पारचं तिच्याकडे लक्ष जातं. आता पार्थचं तिच्याकडे लक्ष गेल्यानंतर पार्थ मात्र एका क्षणासाठी तिच्यामध्ये हरवूनच जातो. कारण इकडे काव्या ही खूप छान दिसत असते आणि आज कितीतरी दिवसांनी इथे त्याला काव्या अशी मनमुराद आणि त्याचबरोबर खूप मोकळी आणि अगदी जो काही मुक्त पक्षी उडणारा कसा पक्षी मुक्त असतो त्या पद्धतीने काव्या त्याला वाटत असते. त्यामुळे तो मात्र बराच वेळ तिच्याकडे पाहतच असतो. खरं तर इथे एक सॉन्ग प्ले झालेलं असतं आणि ते सॉन्ग प्ले होत असतं आणि पार्थ हा तिच्याकडे पाहत असतो. आता पार्थ हळूहळू तिच्या जवळ जातो आणि इकडे काव्या त्याला डोळ्यांनीच असं काय म्हणून असं खुणावत असते. त्यावर लगेच आता पार्थ म्हणत असतो, खरं सांगू का, आज तुम्ही ना अगदी त्या लग्ना अगोदरच्या काव्या वाटतायत. म्हणजे तुमची एक्झाम संपली, सगळं काही संपलं आणि तुमचं सगळं टेन्शन गेलंय. आता टेन्शन गेल्यामुळे तुम्ही लग्ना अगोदरच्याच काव्या वाटताय, असं तो तिला म्हणतो. आता लग्ना अगोदरची काव्या म्हटल्यानंतर काव्याला मात्र ते तिचं अगदीच कुठलंही बंधन नसल्यागत वागणं, प्रत्येक गोष्टी अगदीच पूर्ण स्वतंत्र असल्यासारखं वागणं, ह्या सगळ्या गोष्टी आणि तिला तोही क्षण आठवतो, की इथे आता त्यांच्या मध्ये काव्या आणि पार्थ असं नाव लिहून आलं होतं. हे सगळं तिला आठवतं आणि आठवत असताना हातावरती तिचं खरं तर जे काही मॉर्निंग क्रीम आहे, डे क्रीम आहे ते असतं आणि ते डे क्रीम इथे तिच्या हातावर भरपूर जास्त येतं. आता ती लगेचच ओरडते, म्हणत असते, "काय हे देशमुख, काय केलं तुम्ही?" आता मी काय केलंय? काय केले म्हणजे तुमच्या नादामध्ये बघा, बघा मी काय केलंय. तुम्ही नेहमीच असं काहीतरी करता आणि माझ्या कामाचा सगळा काही गोंधळ होतो. तुमच्यामुळे मी एवढं क्रीम हे हातावरती घेतलंय. आणा इकडे, असं द्या. नाईट क्रीम आहे ना, मी लावतो. देशमुख, हे नाईट क्रीम नाही आहे, हे डे क्रीम आहे. तुमचं मस्त आहे बाबा. डे क्रीम, सनस्क्रीम, आफ्टरनून क्रीम, त्यानंतर नाईट क्रीम. मस्त आहे तुमचं मुलींचं हे सगळं काही. हो, आम्हा मुलींचं असंच असतं. आता मला सांगा देशमुख, मी ह्या एवढ्या मोठ्या क्रीमचं काय करणार आहे? आणा ना, मी लावतो. तुम्हाला एक गंमत सांगू का? मी जेव्हा ना छोटूसा होतो ना, छोटूसा, तेव्हा खूप जास्त क्यूट दिसायचो आणि आई ना माझे खूप लाड करायचे. एकदा तर काय झालं तुम्हाला सांगू का? मी ना खूप सारी क्रीम लावून ठेवली होती एकदा आणि एकदा एवढी क्रीम लावल्यानंतर ना मी खूप क्यूट दिसत होते. अच्छा, लहान होतास तेव्हा केलं होतं ना? मग चला, आत्ता आपण तो प्रयोग करून बघायला काय हरकत आहे देशमुख? आत्ता म्हणजे? हो, या बसा इथे. आता तो चष्मा काढणार आहात की नाही? तेव्हा पार्थ लगेच डोळ्यावरचा चष्मा काढून ठेवतो आणि काव्या आता इकडे पार्थला लगेचच ती क्रीम लावत असते. पार्थ हा तिच्याकडे पाहतच असतो. आता पार्थ हा क्रीम लावून घेत असतो, कारण त्याला काव्यासारखं सगळं काही आवडत असतं. जेव्हा काव्या एकदा माहेरी गेली होती तेव्हासुद्धा पार्थने असंच काहीसं केलं होतं आणि ते मानिनी आणि त्याचबरोबर विक्रमला बरोबर माहिती होतं. आता पार्थ अगदीच सभ्य लहान छोटूशा मुलासारखाच तिथे बसलेला असतो आणि काव्या इकडे ते क्रीम लावून देत असते. तर आता यावेळेला प्रेक्षकांनो खूपच धमाका होतं बरं का, कारण विक्रम येतात तिथे आणि विक्रम ना या पार्थला अशा अवस्थेमध्ये पाहत असतात. तर आता आपण दुसऱ्या बाजूला थोडंसं वळूयात. आता इकडे दुसऱ्या बाजूला ऑफिसमध्ये सगळेजण व्यवस्थित कामाला लागलेले असतात. जीवा मात्र वेळेवर कामाला जात असतो. आता जो मुलगा त्या दिवशी जीवाला बोलला होता नंदिनीवरून, त्या मुलाचा काहीतरी प्रोजेक्ट किंवा एखादी फाईल ओपन होत नसते आणि ती फाईल ओपन होत नसल्या कारणाने तो इथे खूप ट्राय करत असतो. जी काही दुसरी कलीग आहे तिलासुद्धा म्हणत असतो, काय करायचं आता, जर ही फाईल ओपन नाही झाली तर मग मी आता विक्रम सरांना काय उत्तर देणार आहे आणि ते माझ्यावर खूप चिडतील, कारण मला आज ही फाईल काही करून तिचं काम कंप्लीट करायचं आहे आणि
तो पुढे पाठवायची आहे. त्यावर ती मुलगी म्हणत असते, "मी ट्राय करू का एकदा?" तेव्हा ती मुलगीसुद्धा ट्राय करते, पण तिलासुद्धा जमत नाही. बापरे! आता काही खरं नाही. ओरडा तर मिळणारच आहे. आता काय करायचं मलासुद्धा कळत नाही. तर हा सगळा काही जो प्रकार आहे ना, तो जीवा ऐकत असतो. आता जीवा हा खूप हुशार, टॅलेंटेड आहे. ऑफिस त्याचंच आहे, सगळं काम त्याचंच आहे. त्यामुळे तो उठतो आणि त्याचबरोबर त्या मुलांकडे जातो आणि म्हणत असतो, "प्लीज मी ट्राय करू का?" पण आता ह्या मुलांना त्याची मदत घ्यावी की नाही हा प्रश्न पडत असतो. कारण आता किती नाही म्हटलं तरीसुद्धा बॉसचा मुलगा आहे, हा सुद्धा किती नाही म्हटलं तरी बॉस आहेच. पण आता शेवटी ती मुलगी म्हणत असते, "तुम्हाला जमणार आहे का? प्लीज तुम्हाला जमणार असेल तर करा ना." कारण विक्रम काका खूप ओरडतील जर ह्या गोष्टी इथे नाही झाल्या तर आणि हा प्रोजेक्ट इथे वेळेत कंप्लीट नाही झाला तर. त्यामुळे आम्हाला खूप टेन्शन आलेलं आहे. फाईल ओपन झालीच पाहिजे. त्यावर ती जीवा म्हणत असतो, "हो, मी एकदा ट्राय करून बघतो." तेव्हा जीवा लगेचच आता इकडे ते सगळं काही ट्राय करायला निघालेला असतो. तर आता आपण पाहतो की इकडे तो मुलगा उठायला लागलेला असतो आणि जीवा त्याच्या बाजूला जाऊन बसतो आणि तेव्हा लगेच आता तो कॉम्प्युटरमध्ये जे काही बिघाड झालेले आहेत, तो पाहतो आणि काहीतरी असं करतो की ज्यामुळे जो टेक्निकल इश्यू आलेला असतो, तो पूर्णतः इथे सॉल्व्ह होतो आणि जी काही फाईल आहे ती सुद्धा ओपन होते. आता फाईल ओपन झाल्याबरोबर आपण पाहतो की इकडे लगेचच सगळ्यांना आनंद झालेला असतो. आता इकडे क्रीम लावणं सुरू असतो तेवढ्यातच विक्रम आलेले असतात. आता विक्रम आल्यानंतर या दोघांची चांगलीच फजिती उडती बरं का. पार्थला तर तोंडच लपवावं लागतं. विक्रम मात्र जोराजोरातच हसायला लागलेले असतात की पार्थचं हे सगळं काय आहे म्हणून. तेव्हा "अरे काय हे? नाही बाबा, नाही बाबा ते काही नाही, काही नाही" आणि थोडंसं तोंड लपवत असतो. आता विक्रम म्हणत असतात, "अरे ऑफिसला यायचं आहे ना तुला आज?" तेव्हा आता लगेच काव्या कारण पारते तोंड लपवलेलं असतं त्यामुळे काव्या आता बोलत असते. ती म्हणत असते, "हो, हो बाबा ते आज ऑफिसला येणार आहेत ना, येणार आहेत." "अरे मी काय म्हणतो, तुला जर आणखी सुट्टी हवी असेल तर तू बिनधास्त सुट्टी घेऊ शकतोस. त्याचं काहीही नाही आहे." आता इकडे काव्या हसायला लागलेली असते बरं का. तर आता पार्थ म्हणत असतो, "नाही बाबा नाही, ते मी अरे जस्ट असंच लावत होतो." "अरे जस्ट असंच काय? आता तसंही तू खूप दिवसांनी ऑफिसला येतोयस ना, मग आणखी तुला क्यूट दिसायचं असेल तर चालेल ना. छान चेहऱ्यावर ग्लो येऊ शकतो. लाव गं काव्या, अजून क्रीम लाव." आणि तुला एक गोष्ट सांगू का काव्या, हे बघ हे काही याचे हे पराक्रम आत्ता पहिल्यांदाच नाही येतं. याच्या अगोदरसुद्धा यानं ही क्रीम लावलेली आहे बरं का. "काय देशमुख?" "हो, जेव्हा तू माहेरी गेली होतीस ना, तेव्हा मस्त अशी गालावरती चंद्रकोर काढून घेतली होती बायकोच्या आठवणीमध्ये. काय पार्थ बरोबर ना?" त्यावर पार्थ लगेच म्हणत असतो, बाबा काय हे? बाबा काय? हां, तू आता हे काय पहिल्या वेळेस नाही आहे, सेकंड टाईम आहे. चालू दे तुमचं आणि ऑफिसला यायचं आहे ना?" त्यावर पार्थ म्हणत असतो, "हो बाबा, हो यायचं आहे." असं म्हटल्यानंतर आता विक्रम तर मात्र तिथून निघून गेलेले असतात. इकडे काव्या आणि त्याचबरोबर पार्थ मात्र खूप हसत असतात. त्यांना भयंकर हसू येत असतं कारण आज मात्र इथे हा प्रसंग झालेला असतो. त्यावर लगेच आता इकडे विक्रम गेल्यानंतर काव्या म्हणत असते, "चला देशमुख, राहिलेलं ते सगळं पूर्ण करू देत. बसा इथे खाली आणि काय हो, मला एक गोष्ट सांगा, मी माहेरी गेले होते तेव्हा तुम्ही माझी क्रीम लावली होती?" तेव्हा पार्थ हा तिच्याकडे पाहून हसतच असतो आणि त्याला असं वाटत असतं की बापरे, आता बाबांनी पाहिलंय. आणि तेव्हा काव्या म्हणत असते, "हो ना, आता विक्रम काकाने पाहिले म्हटल्यावर मला खूपच टेन्शन आलंय." आता लगेचच इकडे पार्थ म्हणत असतो, "बरं झालं फक्त बाबांनी पाहिले असं समजू नका काव्या. म्हणजे मला वाटलं फक्त बाबांनी पाहिले म्हटल्यावर ते कुणाला सांगणार नाहीत, काय सांगणार नाहीत. आता बाबांची रिक्षा पूर्ण घरामध्ये फिरेल आणि ते सगळ्यांना सांगतील." त्यावर लगेच आता इकडे पार्थ म्हणत असतो, "चला चला आवरा पटकन." "काय हो देशमुख, तुम्हाला तर माझी मस्करी केल्याशिवाय तुमचा दिवसच जात नाही ना." त्यावर लगेच आता पार्थ म्हणत असतो, "हो त्याचं काय आहे ना, तुम्ही फिस्करलेलं मला खूप आवडतं." तेव्हा काव्या म्हणत असते, "हो कारण इथे तुम्हाला मला चिडवायला खूपच मजा येते आणि मग मी फिस्करले, माझी मजा घेतली की तुम्हाला बरं वाटतं ना." "हो तर म्हणजे तुम्ही फिस्करलेल्या मांजर आहात ना." "हो मग अच्छा असं म्हणताय का? हां मग ती आपली लव्ह लँग्वेज आहे ना." "लव्ह लँग्वेज म्हणजे तुम्ही फिस्करणं आणि मी ओरडणं." "काय लव्ह लँग्वेज?" असं म्हटल्यानंतर लगेच आता पार्थ म्हणत असतो, "चला मी आवरून येतो." खरं तर आता पार्थ असं म्हणत असतो की ती आपली लव्ह लँग्वेज आहे. त्यावर काव्या म्हणत असते, "हो बरोबर आहे तुमचं." असं म्हटल्यानंतर काव्याला सुद्धा प्रश्न पडतो, ही लव्ह लँग्वेज आहे म्हणजे इकडे पार्थ मस्करी करणं आणि त्याचबरोबर मी त्यांच्यावर फिस्करलेल्या मांजरीसारखं ओरडणं हे सगळं काय आहे? पण काव्या मात्र त्या ठिकाणी इथे तशीच थांबून विचार करत असते. तर आता दुसऱ्या बाजूला जो जीवा आहे, जीवाने मात्र तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला असतो.
आणि तेव्हा लगेच आता जो एम्प्लॉई आहे त्याला मात्र आनंद झालेला असतो. तो म्हणत असतो, सॉरी सर, मी तुमच्याबद्दल इथे नाही त्या गोष्टी बोललो, तुमच्या बायकोबद्दल बरंच काही बोललो, तरीसुद्धा तुम्ही मला मदत केली, हा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह झाला, खरंच थँक्यू बरं का. तुमच्या जागी कोणी असतं तर इकडे अजिबात मदत केली नसती. आज तुमचे आभार कसे मानावे ना तेच मला कळत नाही, असं सुद्धा आता इकडे जीवा म्हणत जो तो मुलगा जीवाला म्हणत असतो. तेव्हा जीवा म्हणत असतो, इट इज ओके, असू दे, त्यात काय एवढं, मला त्याचं काहीही वाटलेलं नाही आहे आणि मी ते सगळं कधीच विसरून गेलेलो आहे, तू सुद्धा ते सगळं काही विसरून जा. त्यावर तो मुलगा म्हणत असतो, सर त्या सगळ्यासाठी तर सॉरी, पण आज तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची होती. बोल ना काय? सर, फ्रेंड्स, असं म्हणून तो मुलगा हात पुढे करतो आणि तेव्हा लगेच आता जीवासुद्धा हात पुढे करतो आणि दोघांमध्ये मैत्री होते. आता ह्या क्षणाला जीवाला नंदिनीचं बोलणं आठवत असतं. नंदिनी म्हटलेली असते, आपण जर एखाद्याला मदत केली तर तो नक्कीच मैत्रीचा हात पुढे करणार आणि तुम्ही त्यांच्यातलेच कधी व्हाल हे सुद्धा तुम्हाला कळणार नाही. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूप धमाल होणार आहे. पण उद्याच्या भागामध्ये विक्रम जेव्हा ऑफिसमध्ये येणार तेव्हा मात्र इथे आता विक्रमने एक जीवाला खूप मोठा प्रोजेक्ट, जो की सकाळी बोलणं होतं, तो प्रोजेक्ट इथे जीवाला दिलेला असतो आणि त्यामुळे आता इकडे जीवा आनंदात असतो. आता जेव्हा जीवा आनंदात असतो तेव्हा धावतच रूममध्ये येतो आणि नंदिनीला म्हणत असतो, नंदिनी नंदिनी नंदिनी, आज माझ्याकडे एक खूप मोठी आनंदाची गोष्ट आहे. आज मी खरंच खूप जास्त खुश आहे, खूप जास्त खुश आहे. व मला स्वतःला सिद्ध करण्याची आयुष्यातील पहिली संधी मिळालेली आहे. पण नंदिनी, मला खरंच खूप टेन्शनसुद्धा आलं आहे. तेव्हा नंदिनी लगेच त्या ड्रावरमधला बॉल काढते आणि जीवाकडे फेकते आणि तेव्हा जीवा लगेच तो बॉल कॅच करत असतो. तेव्हा नंदिनी त्याला एक सजेशन देते. ती म्हणत असते, या बॉलसारखंच आयुष्यामध्ये आलेलं टेन्शन तुम्ही कॅच करायला शिका, म्हणजे सगळे काही प्रॉब्लेम इथे सॉल्व्ह होतील. असं नंदिनीने इथे दिलेला जीवाला हा कानमंत्र असतो. तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहूयात की इथे आता जो काही पार्थ आहे त्याने खोलीमधलं वातावरण मात्र खूपच सुंदर असं केलेलं असतं. पूर्ण लाईट्स बंद केलेले असतात आणि छोट्या छोट्या कॅन्डल्स इथे लावलेले असतात आणि तेव्हा काव्या आता खोलीमध्ये येते. काव्या खोलीमध्ये आल्यानंतर ती आता इकडे पार्थला विचारत असते, काय आहे आता हे सगळं काही? तसं मूव्ही डेट विथ चीज पॉपकॉर्न असं म्हटल्यानंतर आता इकडे काव्यासुद्धा त्या सगळ्या गोष्टीला सहमती देत असते. कारण एक्झाम संपलेले असतात आणि त्यामुळे तिला सुद्धा पार्थसोबत हा क्षण घालवायचा असतो. आता समोर मूव्ही सुरू असते, मस्त रोमॅन्टिक अशी मूव्ही सुरू असते. तर आता इकडे जे काही पॉपकॉर्न आहे ती काव्या खात असते. आता काव्याने हा जो काही एक पॉपकॉर्न आहे तो तोंडामध्ये घातलेला असतो आणि तेव्हा पारच्या खांद्यावर हात ठेवून तो तोंडातच, ओठावरच पॉपकॉर्न पकडलेला असतो आणि तेव्हा ती इकडे पार्थला इशारा करत असते. तेव्हा मात्र पार्थचे डोळे खूपच मोठे होतात आणि काव्या स्वतःहून आज पुढाकार घेत आहे हे पाहिल्यानंतर त्याला सुद्धा आनंद होतो आणि तो सुद्धा काव्यामध्ये कधी वाहवत जातो हे त्याचं तुला सुद्धा कळत नाही. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग पाहायचा असेल तर नक्कीच इथे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत पाहत राहा. लग्नानंतर होईलच.